केल्यानंतर सुद्धा यातना भोगावं लागतात, काय भावना आहेत आणि काय सांगतात? सर, आम्हाला यातना भोगायचं असं आहे की संबंधित शेतकऱ्यांनी आम्हाला त्रास दिला, इतर कुणीही त्रास दिला नाही. आमची स्मशानभूमी अतिक्रमणित केलेली आहे. जिथं आमचं 1.5 एकर जमीन सुद्धा आहे, ती सुद्धा हडपलेली आहे संबंधित शेतकऱ्यांनी. आमच्या सातबाराला नोंद आहे. नोंद अशी आहे की 104/, आणि 104 व गट नंबर 105/3 मध्ये आमच्या स्मशानभूमीचा नामनिर्देश उल्लेख आहे आणि गावाच्या स्थापनेच्या अगोदरपासून ते आमची स्मशानभूमी कायम आहे. आम्हाला कुणालाही गावाला दोषी नाही ठेवायचं. संबंधित जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलं आणि कर्मचाऱ्यांनी पाठीशी घातलं त्याला. आमची स्मशानभूमी खुली करून द्यावी, अन्यथा आमचं आमरण उपोषण कायम राहणार आहे. तरुण सुद्धा आपल्या मागण्या मान्य नाही येणाऱ्या काळात झाला आपण काय बोलतो? असं आहे सर की आमच्या मागण्या जर येणाऱ्या काळात पूर्ण झाल्या नसल्या तर आमचा अंत्यविधी जर झाला तर आम्ही ग्रामपंचायत मध्ये अंत्यविधी करू किंवा प्रशासनाकडे येऊन आम्ही दखल घेऊ त्याची. काही विद्यमान आमदार खासदार यांनी कधी तुमच्या गावाकडे पाहिले नाही का? नाही, आम्हाला कधीच आमच्याकडे बघलं नाही. आम्हाला जागा, आमची स्मशानभूमी, आमची हक्काची जागा आम्हाला पाहिजे. आम्हाला देण्यात झाली हक्काची जागा. आता अंत्यविधी कुठं करत सध्या? तिथंच करतात. ऊस सोयाबीन पेरतात, त्याच्या खुली करून द्या पाहिजे ते ना आम्हाला जागा. तर आमचं उपोषण असं चालू राहील. आम्ही मदत करत नाही साहेब. स्मशानभूमीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून तो प्रश्न आहे आणि ते प्रश्नच या ठिकाणी राहून चाललेला आहे. अनेक ह्या वेळेस ज्या ठिकाणी स्मशानभूमीची जागा आहे ती जाणून बुजून दलित लोकांना न देण्याचं या ठिकाणचं हे कारस्थान आहे. आणि हे कारस्थान हे जर हाणून पाडायचं म्हणून आज ह्या ठिकाणी जे उपोषण करते आहेत, खरं म्हणलं तर ह्या ठिकाणी तहसीलदार साहेब असतील, SDM साहेब असतील, यांनी तर यांना बसू द्यायची वेळ आली नाही पाहिजे. कारण या महाराष्ट्रामध्ये आपण फुले शाहू आंबेडकरी विचाराचा महाराष्ट्र म्हणतो. एकीकडं राज्याचे मुख्यमंत्री अनेक घोषणा करतात, नांदेड जिल्ह्याचे जे पालकमंत्री असेल ते अनेक घोषणा करतात, लोकांना घरकुलाची सोय करायची हे असे आश्वासन देतात. लोकांना घर तर सोडा, जेव्हा माणूस एखादी मेल्याच्या नंतर त्याच्या प्रेताची विटंबना होणं म्हणजे हे अति दुःख आणि निंदनीय बाब आहे. का बहुजन समाज पार्टी याचा कडाडून निषेध करते. लोकांना जर मेल्याच्या नंतर जर त्यांना स्मशानभूमी जर भेटत जर नसल, दफनविधी करण्यासाठी त्यांना जर जागा भेटत असं नसल तर हे किती मोठी लाज वाटवणारी गोष्ट आहे. हे इथल्या सरकारला कळत नाही आणि स्थानिकच्या इथल्या नेत्यांना सुद्धा कळत नाही. ज्या ज्या वेळेस निवडणुका येतात त्या निवडणुकीच्या काळामध्ये हे लोक यांच्या दारावर जातात. इथं माझ्या बसलेल्या माय बहिणी आहेत, त्यांच्या दारावर जाऊन हे लोक भीक मागल्यासारखं मतदार मागतात आणि मतदान जेव्हा संपतोय त्यावेळेस त्यांना वाऱ्यावर सोडून देतात. अशी हाल या हदगाव तालुक्यामध्ये झालेली आहे. मी तर म्हणतो ह्या माय माऊल्यांनी, मी यांच्या सोबत आहे, बहुजन समाज पार्टी यांच्या सोबत आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जागा यांना दिल्याशिवाय ह्या ठिकाणी माझं म्हणणं आहे, माऊल्यांना इथून उठायचं नाही. आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण उठायचं नाही. यांना आपण दाखवून देऊ की आम्हाला ही जागा ही मिळालीच पाहिजे. जेव्हा माणसं मेल्याच्या नंतर आम्हाला जर जागा जर मिळत जर नसेल तर याच्या पलीकडे काय आहे दुसरं? काय तुम्ही आज मोठमोठ्याले आश्वासन द्यायला, आज मोठमोठ्याला घोषणा करायला आणि या घोषणाचं साधं हडप या ठिकाणी स्मशानभूमी देत नसेल, हे हडपच प्रश्न नाही तर नांदेड जिल्ह्यामधल्या अनेक गावांमधला प्रश्न आहे. पावसाळ्यामध्ये तर अक्षरशः लोकांनी कोणी ज्यांना शेत असतील ते शेतामध्ये घेऊन जातील, पण ज्या ठिकाणी स्मशानभूमीच नसेल तर त्या माणसाचं प्रेत जाळायचं कुठं, हा मोठा सर्वात मोठा प्रश्न आहे. हे प्रेत जाळायचं कुठं? तर इथल्या तहसीलदारला आणि SDM साहेबाला, या स्थानिकचे जे खासदार आहेत त्यांना या गोष्टीची लाज वाटली पाहिजे. या ठिकाणी यांना बसूच दिलं नाही पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. आणि तात्काळ हे प्रश्न जे आहे हे मार्गी लागावा. आणि ह्याकरता आम्ही स्वतःहून, मी उद्या नांदेड जिल्ह्याचे जे कलेक्टर साहेब आहेत यांना मी स्वतः निवेदन देणार आहे. आणि तुमचं इथलं जे उपोषण आहे मी नांदेडमध्ये सुद्धा याचं आंदोलन करण्याचा इशारा देणार आहे. यांचं कसं आहे माहित आहे का, यांचा घोषणाचा पाऊस आहे. यांचं कसं आहे, घोषणाचा निवळ इथला आमदार असो
की इथं विद्यमान खासदार असो, यांचा फक्त इथल्या दलित लोकांसाठी यांची मानसिकता जी आहे ते निव्वळ कुचकामी मानसिकता आहे. म्हणजे फक्त यांचा मतासाठी वापर करायचा. यांनी अनेक असे प्रकरणावर सह्या केलेल्या आहेत किंवा असे अनेक प्रकरणे यांना मार्गी लावतो म्हणून यांना आश्वासन दिलेले आहेत, पण आजपर्यंत कुठलंही प्रकरण त्यांनी मार्गी लावलेलं नाही आणि मला वाटत नाही की समोर लावतील म्हणून.